राम नारायण राम. जीवनातील अपयश हे यशाकडे जाणाऱ्या मार्गावरचे पाऊल आहे. कधी कधी अपयशे आणि प्रतिकूल परिस्थितीच्या दडपणाखाली दुःखाचे ढग दाटून येतात आणि निराशा मनावर कब्जा करते. प्रवासी थकतो. या पृथ्वीवर एक क्षण सुद्धा जिवंत राहण्याची त्याची इच्छा मावळते. परंतु हे प्रवासी, मी तुझ्या सर्व भावना समजू शकतो. एक दिवस तू इथून निघून जाणार आहेस. जे काही घडत आहे ते मृत्यूच्या मार्गावरील उपक्रम आहे. थोडक्यात सगळे काही संपणार आहे. निराशा, प्रतिकूल परिस्थिती आणि आजारपण हे याचेच संकेत आहे. तुला चांगले माहित आहे की तू एक दिवस इथून जाणारच आहे. मग संकुचित विचारांच्या जाळ्यात अडकून बसणे योग्य आहे का? जेव्हा जहाज बुडणारच आहे आणि वेळ संपत आली आहे, तेव्हा प्रवासी धन गोळा करतील का की प्राण वाचवतील? प्राणांच्या समोर धनाचे मोल तुच्छ ठरते. अशा वेळी मन आपोआप उदार बनते. त्यासाठी कोणत्याही आदेशाची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे जेव्हा तुला माहित आहे की जहाज बुडणार आहे आज किंवा उद्या तुला इथून निघावेच लागेल, हे तुझ्या नियंत्रणात नाही, मग तुझे कर्तव्य काय? निराश होऊन सर्व काही नष्ट करण्याचा काही उपयोग नाही. सृष्टिकर्त्याने तुझे सर्जन केले आहे. तुझ्या हातात प्रवासासाठी आवश्यक साधने दिली आहे. त्यामुळेच तू प्रवास करत आहेस. ही साधने किंवा आश्रय तुझा मार्ग सुकर करतील. ही साधनेच तुझ्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवतील. मी आधीच सांगितले आहे की तू मुक्त जीव आहेस. मुक्त अवस्थेतूनच तू या मृत्यूलोकात आला आहेस. जेव्हा साधने तुझ्या हातात आहे तेव्हा हे प्रवासी तुझा प्रवास सुरू कर. तुझ्या मुक्त मंत्राच्या प्रभावाने सर्व अडथळे ढगांप्रमाणे दूर होतील. दररोज आज्ञा चक्रात त्रिलयाच्या उदय आणि अस्तामध्ये सूर्य पाहतोस. जीवनाचा उदयही याच प्रकारे होतो. निशंकतेने दृढ राहून संपूर्ण मनाने गुरुने दिलेल्या बीज मंत्राचा शरणागत होऊन देहविरहित यंत्राच्या सुरामध्ये एकरूप झाल्यास त्या वीणेवरून तोच मंत्र ध्वनित होईल. तुझे यंत्र तुझ्या मंत्रामध्ये स्वर मिळवे. तुझे मन आणि शरीर या सुरांपासूनच बनले आहे. त्यामुळे तुझ्या देहात किंवा मनात जाणवणारी अस्वस्थता ही फक्त त्या सुराचा झंकार आहे. तू त्या सुरामध्ये स्थिर आहेस. सुरामध्येच तुझी प्रतिष्ठा आहे. कारण हा नियम आहे. राम नारायण राम.